नमस्कार. काय होते ॲग्रोविजन फिरफारून आल्यावर इथं थोडंसं आपण सुस्तावल्यासारखं झालो आहे. माझी विनंती राहील, आदरणीय ढोटे साहेब इथं बसले, सगळे 1 मिनिटासाठी उभे व्हा. 1 मिनिटासाठी सगळे प्लीज. कारण की एवढ्या मोठ्या विषयात आपल्याला हात घालायचा आहे, त्याच्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे. जो आळस द्यायचा आहे, भाऊना आधीच घेतला, देऊन टाका एकदा. देऊन द्या असा बसा. धन्यवाद. एखाद्या गोष्टीची पूर्वतयारी जी आपल्याला करावी लागत असेल आणि त्यासाठी हे प्रिपेअर असते. कारण की आपण आता जे ऐकणार आहे, एक अर्ध्या तासाचा वेळ मला ॲग्रोविजनतर्फे मिळाला आहे. सर्वप्रथम तर माननीय नितीनजी गडकरी साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला धन्यवाद देतो की या विदर्भासारख्या नागपूरसारख्या नगरीमध्ये देशाच्या सर्वोत्तम लेव्हलचे वक्ते आणून आणि हे सगळं कृषीचं प्रदर्शन यथायोग्य आपल्यासाठी सुरू आहे, अविरत सुरू राहील. मागे उभे असणाऱ्यांना विनंती राहत जाईल की समोर जर आपल्या जागा खाली आहे त्यांनी समोर येऊन बसावं. कारण की अतिशय महत्त्वाच्या विषयाला आत्ताच आपण घटाटे सरांचं अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन ऐकलं की जे आपण हजारो रुपये खर्च करून सुद्धा मिळू शकत नाही. आणि यानंतर आपण वनशेतीतून आर्थिक समृद्धी या विषयाकडे आता जाणार आहोत. आणि यासाठी आपण कालांतरानं नीतिनियमापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आणि लिहा वाचायला बोलायला लागलो तेव्हापासून वनाचं महत्त्व ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण यामध्ये माननीय ज्यांनी यामध्ये काम केलं त्या सर्वांच्या कार्याला आपण सलाम करू. पण तत्सोबतच जगद्गुरू तुकोबारायांनी त्या 12व्या शतकात वनाचं महत्त्व समजून एक अभंग लिहिला होता आणि तो 1 मिनिटासाठी आपला वाजेल. माझी विनंती राहील, फक्त जागेवर बसायचं, डोळे मिटायचे. 1 मिनिटाचा अभंग सगळं भान विसरून ऐकायचा. काही टेन्शन नाही घ्यायचं का माझ्यावर किती कर्ज आहे, शेतात कोणतं काम आहे, की मी इथं किती वेळासाठी आलो आहे. सगळं सोडून डोळे मिटून आपण बसा. आपल्या डोक्याला आपोआप चंदनाचा टिळा येईल आणि तो अभंग आपण सुरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. अभंग 3 मिनिटाचा आहे. धन्यवाद. आपण त्याला शांततेने ऐकला लता दीदींच्या आवाजात. आता आपण हे ऐकत असताना एक 12व्या शतकामध्ये संकल्पना जगद्गुरू तुकोबारायांना मांडली होती का वनश्री, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. जो सोय आपली करतो तो सोयरा त्याला आपण म्हणतो. या वनामुळे आपल्याला इतकी मोठी सोय आहे. जेव्हा कोरोनाच्या काळात लाखो करोडो रुपयाचा ऑक्सिजन आपल्याला मिळत नव्हता तो कोणी दिला असेल? जो आज इतक्या मोठ्या शुद्ध हवेमध्ये आपण वावरतो तो कोणी दिला असेल? तो वनांनी दिला. आणि हे वन आपली सोय करतात. पक्षी, तुम्ही, आम्ही, स्वजीव सृष्टी जोपर्यंत चांगली आहे या वनांमुळे आहे, ती म्हणजे झाडांमुळे आहे. आणि झाडं ऑक्सिजन आपल्याला देतात, हे आपलं त्याचं महत्त्व आहे. पैसा, संपत्ती, तुमच्या गाड्या, बिल्डिंगा यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं आहे वृक्ष, वल्ली आणि आपली सोय करणारी ही सगळी मंडळी. आता आपण सरळ हात घालूया वनामध्ये काय काय येते. आणि या वनशेतीच्या बाबतीमध्ये आपल्याला जी संकल्पना इथून न्यायची आहे, मी निश्चित सांगेन, आम्ही अशा कुठल्या तरी एका प्रोग्रामला गेलो आणि त्यामधून आमच्यामध्ये प्रचिती आली का आपण हे सगळं केलं पाहिजे आणि त्या ध्यासानं आम्ही लागलो आणि ते कार्य करायला लागलो. मी काही खूप वर्षापासून या शेतीत नव्हतो, परंतु 3 वर्षाच्या आधी एका संकल्पनेनं आम्हाला ग्रासलं. गारपीट आमच्याकडे आलं होतं, सगळी संत्रा मोसंबीची झाडं उद्ध्वस्त झाली, पानं राहिले होते आणि धुऱ्यावरचे सागाचे झाडं फक्त आम्हाला चांगले दिसले. त्याचे संकटात पैसे मिळाले. म्हटलं आपण हे धुऱ्यावर न लावलेल्या झाडाचे आपल्याला पैसे मिळत आहे आणि गेल्या 10 वर्षापासून या संत्र्याला एवढं खत टाकलं, औषध टाकलं आणि हे गारपिटीनं सगळं खतम झालं. काय केलं पाहिजे? हे जर पूर्ण लावलं असतं किती पैसे झाले असते? तिथून म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी एखादा व्हाय लागते, कारण घडलं पाहिजे. कारणाशिवाय कोणी करत नाही. कोणी जर म्हणत असेल मला हे परवडत नाही, मला ते परवडत नाही, मी हे करणार नाही, ते करणार नाही, जोपर्यंत तुम्हाला पीळ बसत नाही एखाद्या गोष्टीची, तोपर्यंत माणूस कुठल्याही क्षेत्रात असो, ते सामाजिक असो, राजकीय असो, क्रीडा असो किंवा शेती असो, त्या क्षेत्रात काम करू शकत नाही. अत्यंत पैशाची गरज आपल्याला आहे म्हणून चोऱ्या करायच्या काय असंही नाही. त्यासाठी अनेक मार्ग आहेत, आयुध आहेत, त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. त्यामुळे आम्ही विचार केला सागातून पैसे किती येतील,
तर 1000 रुपये फूट साग आहे. एखाद्या झाडाचे आपला आरामशीरवाला 500 रुपये देतो. नंतरचे आपल्याकडे जे जे झाडं आहे, बाबुळी आहे, आमच्या आजोबाकडे 30 एकराची अशी बाबूळ बन आहे, तिथं कोणी काही लावत नाही, परंतु त्या नित्यनियमानं ज्या ज्या बाबुळी तयार होतात ते ते विकत राहतात, त्याचेही पैसे त्यांना येतात, पण त्याचा फार कमी पैसा येतो. असं करत 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 रिसर्च करत करत गेलो, कुठंच माहिती मिळाली नाही. एक माहिती हातात पडली का या देशामध्ये जगामध्ये सगळ्यात महाग असं वृक्ष आहे का ज्याला चंदन म्हणतात, आणि ते आजचा रेट त्याचा 12,000 पर फीट आहे. 10 फुटाचं झाड 1 ते 1.5 लाखाला राहू शकते. मग लोकांनी त्याच्यावर प्रश्न टाकले, हे तर चोरीला जाते, याच्यावर पर्याय काय? आम्ही सर्च केलं, रिसर्च केलं, आणि याचं प्रशिक्षण कुठं मिळते? 30 ते 40,000 रुपये खर्च करून बेंगलोरला IWSTच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तर या व्यवस्थापनाचं अर्थशास्त्र आपण एका PPT मध्ये सुंदर तयार केलेलं आहे, ते आपण पाहूया. नेक्स्ट समोर करत जाना. ही आमची पहिली टीम आहे जी आज जर यांच्यातला एक एक फोटो जर आपण पाहिला तर तुम्हाला विश्वास, जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा आम्हाला असं वाटलं का आपण कुठल्या तरी खास याच्या भागात आलो आहे. सगळ्यात शेवटचा इकडला फोटो आहे ते पाटील ज्यांचा फार्म आहे, मैत्री फार्म म्हणून. 70 एकराची त्यांची लागवड होऊन त्यांनी नंतर जमिनी घेतल्या. लोकांनी अक्षरशः त्यांच्या त्या प्रोजेक्टला खूप मोठा प्रतिसाद दिला. डॉक्टर पद्मनाभन सर आहे, SDO सर आहे, धामापूरकर सर आहे, मी मधात आहे, महेश शेरपुडे या ठिकाणी आहे, महेश राव आहे. ही सगळी आमची 8-10 लोकांची विदर्भातून पहिली टीम गेली. सगळ्यांनी या शेती क्षेत्रामध्ये गेल्या 3 वर्षात अतिशय उत्तम कार्य केलं. नेक्स्ट. आता चंदन मराठी सांगत आहे की हे सगळ्यात महाग जगात मिळणारं वृक्ष आहे, आणि त्याची सगळ्यात मोठी महती म्हणजे आपला हा विदर्भ जो आहे हा उष्ण प्रदेश आहे, आणि या चंदनाची जी महती आहे याला उष्णतेची फार गरज असते. हे आम्ही शिकलो, आणि शिकताना एकच समजलं का आपल्याकडे जे 30 डिग्री टेम्परेचर बेंगलोरसारख्या उटीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, आपल्या इकडे तर 40-45 डिग्रीचं सेल्सिअस तापमान होते. कारण की याच्यामध्ये जे अत्तर होण्याचं प्रमाण ज्याला लागते, सॉफ्ट वूडचं रूपांतर हार्ड वूडमध्ये होण्यात, कारण की चोरी करते आपल्याकडलं झाड. आम्ही ज्या त्याच्यामध्ये सगळ्या थेऱ्या पाहिल्या, आणि पहिले याच्यामधले खूप लोकांचे संदर्भ होते का हे झाड राहू शकत नाही, टिकू शकत नाही, चोर नेते. चोर कोणतं नेते? धुऱ्यावर उभे झालेले जे आपण न लावलेले झाडं नेते. आता आम्ही त्याच्यासाठी परिपूर्ण अशी उपाययोजना करतो, त्याला स्वतः लावतो, कंपन करतो, फेन्सिंग करतो. आम्ही त्या भागामध्ये जेव्हा इथं गेलो, 3 दिवसाचं प्रशिक्षण होतं. बियाणे उगवण्यापासून लोकांनी बागा तयार केल्यापासून तर त्याची शाश्वत शेती कुठं विकली. आता सर मगानी वनशेतीची वनस्पती याची सांगत होते. आम्ही सर शतावरी लावून पाहिली, आम्ही वेगवेगळं लावून पाहिले, आलं त्यानं आम्हाला देऊन पाहिलं, पण विकत कोणीच घेतलं नाही. भाग असा होते आमचा शेतकऱ्याचा का जो आला तो आम्हाला इकडला खिसा खाली करते. उद्या वाटते हाही भरत नाही, थोही भरत नाही, दोनही बंगालीचे खिसे रिकामेच राहते. म्हणून विषय हा आहे का हे विकते, पण ते विकल्या कुठं जाते याचा विचार आम्ही पहिले केला. आणि या ठिकाणी मला एकच गोष्ट अशी चांगली वाटली, जशी आपण सांगितलं का वनशेतीमध्ये म्हणजे वनस्पती लागवडीमध्ये डिमांड आहे, त्याची विक्री, व्यवस्थापन आणि मूल्य करून देणारी जर कंपनी असली तर आमचा शेतकरी तर असा माणूस आहे का तो आपल्या रक्ताचं पाणी करून सिंचाई करते आणि ते शेती उत्तम करते. याच्यामध्ये एकच आहे आज चंदन म्हणजे कुठल्याही गोष्टीची. आता चंदनानंतर आपण 4-5 वृक्ष जे वनशेतीचे आहेत त्याच्यावरही बोलू, पण स्टार्टिंग या झाडावर यासाठी मी बोलत आहे का एखादी गोष्ट पागलासारखी आपण सांगायला लागलो. मला ढोटे साहेबांना आनंद आहे का ते पहिले शेतकरी होते का मला त्यांनी त्यांच्या खुबाडा या गावामध्ये बोलावलं. 50 शेतकऱ्यांना तिथं त्यांनी लागवड करायला लावली, ते स्वतः शेतात येऊन पाहून गेले आणि त्यांनी लागवड केली. आपल्याकडे कसं असते, आजूबाजूच्याचं काय चालू आहे, तो काय करत आहे त्याच्यावर पहिले टीकाच आपली असते. आता लंबा होईन, डाळिंब त्याचं गेलं, आता आंबी त्याचे गेले, चिकूही जाते, जांभई जाते, न ते जांभळी कामाची नाही, संत्र तर पुरा सत्यानाश आहे. मग आपलंही काय ढंग आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठंतरी काय चांगलं चालू आहे, खरंच कोण काय केलं याची पाहणी आणि ते त्याच्यापाशी दाखवणं हे फार महत्त्वाचं असते. आणि या माध्यमातून आपण करत असताना ज्या लागवडी आम्ही केल्या, मला अनेक लोकांनी माझ्यावर हसा उडवला, आता हे चंदन लावायला निघाले म्हणे. म्हणजे चंदन डोक्याचंही ना, असंही चंदन, रुपयाचंही चंदन. पण असं करता करता आपण आपल्या ध्येयापासून नटलो नाही. माझ्याकडे पहिली बाग नव्हती, 20 एकर संत्र्याच्या झाडामध्येच मी लावून दिलं. त्याच्यातही कोणी म्हणायला लागले का हे तयार होणार नाही, कसं होईल, काय होईल. कारण की मला माहीत होतं का हे झाड पैसे देणारं झाड आहे, याच्यापासून अनेक प्रकारचे फायदे आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. बघता बघता 3 वर्षाच्या संत्रामध्ये 12-12 फुटाचे सर झाडं उभे झाले. पाहिल्यानंतर मेहनतीचा आनंद जेव्हा माणसाला होतो, आणि ते सगळं दृश्य आम्ही त्या बेंगलोरमध्ये पाहिलं, उटीमध्ये पाहिलं का लोकांनी तिथं अक्षरशः आपल्या आधी जे लोकांनी काम सुरू केलं. कारण की खरेदी आणि पर्चेसिंग करणारी जी कंपनी आहे ती शाश्वत आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ते लिमिटेड कंपनी आहे. आणि त्या मालकांनी म्हणजे तेव्हा आम्ही जिथं गेलो
कर्नाटका सोप अँड डिटर्जंटमध्ये त्यांनी सांगितलं 10,000 मेट्रिक टनाची डिमांड आहे. किती? 10,000 मेट्रिक टन. आणि 200 साधं टनसुद्धा आपल्याला मिळत नाही. 200 टन. मग इतकी भारी डिमांड असताना एखादी गोष्ट तयार कुठं होईल? हे कुठे कारखान्यात तयार होऊ शकत नाही. एखाद्या शेतकऱ्याला तुमच्या माझ्यासारख्याला शेतात लावा लागेल, 10 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहावी लागल आणि ते सगळं केल्यानंतर मग त्यांना विकावं लागेल. आणि हे काही संत्रा मोसंबी सारखं नाही काही एकाएकी बा सगळ्याचं 10,000 मेट्रिक टन येईन आणि आपण आजच नाही विकलं तर उद्या खतम होईन. जेवढे जास्त वर्ष तुम्ही ठेवाल तितके तितके त्याचे पैसे वाढत जाते. शाश्वत शेती त्यालाच म्हणते की जे शेती निसर्गामुळं किंवा एखाद्या रोगामुळं, एखाद्या वातावरणामुळं किंवा कुठल्याच बदलाच्या परिणामामुळं त्याच्यावर कुठले बदल घडत नाही आणि ते आपल्याला निश्चित उत्पन्न देते, त्याला शाश्वत शेती म्हटल्या जाते. मला वाटते PPT बदलली आहे कारण की वेळ कमी आहे. फास्ट त्याचा संदर्भ हुकू कारण की याचं जे सेमिनार असते, गडकरी साहेब नेहमी म्हणतात कोण्याही माणसाला काही फुकट दिलं त्याला काही अनुभव आणि महत्त्व येत नाही. परंतु या ॲग्रोव्हिजनमध्ये आपण थकून बागून इथे येतो, सगळी माहिती गोळा करतो, अनेक चांगले शेतकरी इथून घडून जातात. याचं 1 दिवसाचा आम्ही सेमिनार काटोलला नियमित ठेवत असतो. त्या ठिकाणी नर्सरीपासून PDF पासून लागवडीपासून तर विक्रीपर्यंतचं व्यवस्थापन एका दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो. चहा नाश्ता त्याची पूर्ण व्यवस्था, CD पुस्तक, आले आदल्या दिवशी बाहेरगावचे शेतकरी त्यांची व्यवस्था असते. तर हे 1000 रुपये फीचं ते प्रशिक्षण काटोलला 9 जानेवारीला आहे, नोट करून घे जा. आता चंदन म्हटल्याबरोबर आपण डायरेक्ट आता हा पूर्ण PPTमध्ये जाऊ. जगामध्ये असा कुठलाही धर्म नाही, मुस्लिम संप्रदाय असे, शीख असे, हिंदू असे, पारसी असे, सगळ्यांना किंवा प्रत्येक माणसाला सुगंध हा निश्चित आवडतो. सुगंध यासाठी आवडतो का दुर्गंधी कुणालाच आवडत नाही म्हणून सुगंध आवडतो. आणि सुगंध जिथं दरवळते तिथं माणसाचं मन असं मनमोहक सारखं त्या ठिकाणी राहते आणि तो तिथं आल्हाददायक प्रसन्न अशा वातावरणामध्ये राहतो. म्हणून सुगंधित द्रव्याची मागणी, काल परवा आपण पाहिली असेल टीव्हीला ॲड, समाजवादी अत्तर म्हणून एक व्यापारी होता, 150 कोटी अजून दिवसभर चालू आहे, 400-500 कोटी त्याच्या घरातून निघणार आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही या बिझनेसमध्ये पैसा किती आहे. जे अत्तर आपण तुम्ही वापरतो का नाही, हे अत्तर जसं तुम्ही कोका कोला पेता किंवा एखादा मँगो किंवा मिरिंडा पेता, ते काही ऑरेंजचा ज्यूस नसते, ते त्याच्यामध्ये इसेन्स टाकलेलं असते. जर तशा प्रकारचा ज्यूस या देशामध्ये जर पिल्या जाईल ना हजारो लिटरनं, तर आमच्या शेतकऱ्याला मोसंबीचे आणि संत्र्याचे लाखानं भाव मिळेल. तो इसेन्स टाकलेला आहे. तसंच हे जे अत्तर परफ्यूम आपण मारतो हे सुगंधित अत्तर नसते, याच्यामध्ये थोडासा इसेन्स टाकलेला असते आणि त्याचा आपल्याला आनंद येतो. खरं अत्तर जर म्हटलं तर 10 ml ची बॉटल आज 10,000 रुपयाची आहे. इथं जरी अशी खोलली तर हा पूर्ण हॉल एवढा सुगंधीमय होऊन जाईल का कुणाला वाटेल का कुठं काय चालू आहे. म्हणून याला फार डिमांड आहे. सुगंध हा आवडतो, सगळ्या धर्मात याची डिमांड आहे. आणि ज्याला गोष्टीला डिमांड आहे, कारण की भाव मागितल्यानं शेतीतले भाव मिळत नाही. भावातलं सूत्र एकच आहे, डिमांड आणि सप्लाय. एखाद्या गोष्टीची जर कमी आहे भाव निश्चित वाढणार आहे, एखादी गोष्टीचं प्रोडक्शन खूप झालं भाव निश्चित पडणार आहे. आणि यामध्ये हेच तत्व आहे का जिथं डिमांड खूप आहे सप्लाय कमी असल्यामुळं निश्चित या गोष्टीचा भाव वाढणार आहे. आता चंदन शेतीची लागवड करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागते, तर सगळ्यात पहिले अनेक लोकांना माहीत नाही का चंदनाचं झाड बा आपोआप धुऱ्यावर होते, हे कसं होते. मग याच्यासाठी आपल्याला चांगली रोपं आणावी लागेल. रोपासाठी चांगले जर आपण नर्सरी तयार करू शकत असलो तर आपल्याकडे बियाणं पण आहे, बियाण्याची निवड करावी लागेल. त्याच्यासाठी जमीन कशी लागते त्याचंही आपण इथं पाहूया. लागवडीच्या प्लॉटसाठी जो विंड ब्रेक आहे, ज्याला आपण वायू अवरोध म्हणतो, तो कसा असला पाहिजे. चंदन लागवडमध्ये कारण की हे पॅरासाईट प्लांट आहे, दुसऱ्या झाडावर अवलंबून असणारं प्लांट असल्यामुळे यामध्ये एक होस्ट लागतो आणि या होस्टची निवड कुठल्या झाडाची आपण केली पाहिजे. चंदन लागवडाचं अर्थशास्त्र व पार्श्वभूमिक माहिती, चंदन लागवडीसाठी जे काही आपले समज गैरसमज आहे व चंदनाच्या विविध जाती, पाणी आणि खत व्यवस्थापन, चंदन लागवडीचं संरक्षण आणि चंदन तोडते वेळी व त्याची विक्री, या एवढ्या 7 पॉईंटवर आताचा हा आपला 30 मिनिटाचा 20 मिनिटाचा राहिलेला सेमिनार आहे. नेक्स्ट, मग आम्ही जी सांगितलं KSDL कर्नाटका सोप अँड डिटर्जंट, कधी कधी तुम्ही मोती वगैरे साबण जर दिवाळीला आणली असेल तर ती सगळ्यात मोठी कंपनी आहे. या देशात नाही, परदेशात नाही, जगाचा असा कुठलाच देश नाही का त्यांची ही साबण जात नाही. पण ते आपण जे 3 साबणी 100 रुपयाला घेतो ती नाही जात, ही जाते मिलेनियम नावाची. 1000 रुपयाची एक साबण आहे, खोलशिंदरीला 1000 रुपयाची एक साबण आहे. आज आंघोळ केली तर 3 दिवस त्याचा सुगंध आपल्या अंगाचा जात नाही. पण ही जगातल्या आपल्या भारतातल्या 1% सुद्धा लोकांना माहीत नाही.
डिमांड कधी येते? जेव्हा गोष्टीची डिमांड येते, तिचा सुगंध जितका सुंदर येते आणि हे हिरो हिरोईन जेवढ्या गोष्टीची ॲड वगैरे करते की नाही, रिलीलनं लक्स नमक्या नमक्या हे एकही वापरत नाही. हे सगळे हे प्युअर चंदनयुक्त गुणधर्मीय, जसं यांनी म्हटलं औषधीय गुणधर्म असलेली हे मिलेनियम नावाची साबण पूर्ण जगात ज्या दिवशी याचं मॅन्युफॅक्चरिंग होते सगळ्या कंपन्या त्याचं बुकिंग करून टाकतात आणि परदेशामध्ये विक्रीला जातात, काही भारतात राहते. आता याची डिमांड त्यांनी सांगितलं की एका महिन्यात आमचा स्टॉक संपतो, कारण की याची आपल्यापाशी उपलब्धता झाडाची नाही. दुसरं आता साबणीचं हे आपण पाहिलं, डॉक्टर साहेब चंदनाची दुसऱ्या वर्षीपासून कटाई करावी लागते. आता लोक म्हणे आम्ही 12 वर्ष थांबून काय करू? आपल्या लोकांनी रिसर्च नाही केलं, चायनाच्या लोकांनी रिसर्च केलं आणि त्याचे ते पत्ते आहे. कारण की आपण पाला म्हटलं झाडाचा तर फक्त कोणता पाला वापरतो आपण? गोड लिंबाचा. कढी जर कुठं केली टाक थोडासा पाला, सुगंध येते. त्याच्यावरचा कोणत्या पाल्याचे चांगले गुणधर्म आहे कधी आम्ही शास्त्रीयदृष्ट्या चेक केलेच नाही. पण याच्यामधून जे गुणधर्म पाहायला गेले, चंदन म्हटलं तर ते शीत आहे. शीत म्हणजे गरमीला शांत करणारं. आपल्याकडे जे काही रोग होते, जी काही व्याधी होते, जे कोणी MBBS किंवा MD डॉक्टर असतील त्यांना माहीत आहे का ज्या ठिकाणी गरमीची उत्पत्ती होते, बीपीचा प्रमाण वाढते, हाय बीपी ब्लड शुगर होते, ह्या सगळ्या गोष्टी गरमीत होतात. माथ्याला चंदन यासाठी लावल्या जाते का ते शांत ठेवते. माणसाचं मस्तिष्क जर शांत राहिलं तर त्याची पूर्णपणे बॉडी सुंदर काम करते. म्हणून चंदन हे माथ्याला लावल्या जायचं. चांगलं प्युअर चंदन. बसून जा बसून जा बसून जा बसून जा बसून जा, डिस्टर्ब होते व्याख्यानात. तर सूप जी आपण कटाई करतो त्या झाडाच्या पालाची, फक्त त्याला एक साधं ड्रायरवर वाळवायचं, पॅक करायचं, पॉकेटमध्ये भरायचं. आज आमच्याकडे 1000 रुपये किलो पॅकेटनं हे सगळी डिमांड होते. माळ आपण म्हटली, आपण साध्या तुळशीच्या माळा घालतो, पण चंदनच्या खोडापासून बनलेली माळ जर त्याची किंमत तुम्ही पाहिली 10,000 20,000 रुपयाची माळ असते. इतका सुगंधित ती माळ असते प्युअर चंदनाची की आपल्याकडे बनवू शकत नाही, ते विक्रीला त्या ठिकाणी. साध्या काड्या ज्या उरतात त्याच्या आपण उदबत्तीच्या स्टिक्स बनवू शकतो. आणि जे अत्तरची बॉटल दाखवली, कधी आपल्याकडे तर नाही, सेंट्रल बेंगलोरला जर कोणी गेले तर MG रोडवर त्याचं एक युनिट आहे, तिथे एक 10 ml ची बॉटल तुम्हाला 10,000त मिळेल. ते प्युअर अत्तर, परफ्यूम आणि हे सुगंधित अत्तर असते. अशा प्रकारचे अनगिनत त्याचे प्रॉडक्ट आहे. झाडाचं बी होते, बियापासून सुद्धा ऑइल बनवते आणि सगळे प्रॉडक्ट हे फार कॉस्टली आहे, महाग आहे, म्हणून त्या झाडाची किंमत आहे. नेक्स्ट, आता मगाच सांगितलं हा सगळा चॅप्टर आलाच आहे का चंदनापासून काय काय उपलब्धता आहे, ऑइल कसं बनते, पावडर कसं बनते, मेडिसिनलमध्ये बी चालते आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा वापर केला जातो. आता या चंदनाच्या गाभ्याचा आणि तेलाचा उपयोग कुठल्या कुठल्या ठिकाणी केला जातो तेही आपण मगाचं याच्यात सांगितलं का. त्याच्यापासून परफ्यूम, प्युरिफायर, त्याच्यानंतर सोप्स, टर्मरिक, टॉयलेट, सगळ्या वस्तू त्यापासून आपण बनलेल्या पाहिल्यात. आता जे झाड आहे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी एवढं मोठं झाड सापडणार नाही, कारण की आपल्या भागामध्ये 5 ते 6-7 वर्षाचं झाड झालं तुम्हालाही माहीत नाही राहत, परंतु चोराला माहीत असते, नोटिंग असते. मोठ्या पटवाऱ्यापेक्षाही मोठे नोटर्स आहेत ते, त्याला माहीत आहे. प्रकाशरावजी नागमोदेच्या पूर्व पश्चिम धुऱ्यावर 6 चंदनाचे झाडं 6 वर्षाचे आहे आणि मला ते 7व्या वर्षी कापावे लागणार आहे. डोटेसाहेब इतका बारीक अभ्यास आहे, कारण की हा अभ्यास करत असताना आमचे गृहमंत्री होते. मी एक मीटिंग लावली होती पुण्याला कमिशनर साहेबाकडे. म्हटलं आमचे लोक लावत याच्यासाठी नाही का हे चोरीला जाते, याची यादी द्या. म्हटलं हे चोर कोणत्या कोणत्या भागातले, कुठचे निघाव मनोज भाऊ, कुठचे निघाव? काटोल भाग 2च गाव आणि सगळे चोर. मग त्यांची एक स्पेशल मीटिंग घेतली आहे. मरणं जारणं जाता कायले इकडे तिकडे, गावाचे नावं नाही सांगणार, पण त्या 2च गावामध्ये सगळे चंदन चोर. जसं तिकडे वीरप्पनचं नाव आहे, पूर्ण गायब असते. त्यांना म्हटलं लाखो रुपयाचं झाड आहे, शेतकऱ्याशी चांगली डील करा. आता तर हातभाऱ्यावर नोंद आपण त्याची करून देऊ. एक झाड जर 1 लाख रुपयाला जाते, त्याला जर तुम्ही अर्धे पैसे देतले, अर्धे आम्ही तुम्हाला देऊन देऊ. त्याही मीटिंगचा चांगला त्याच्यावर कार्यकाळ झाला. म्हणजे पहिली गोष्ट तर पहिलं भांडण, याची नोंद आपल्या सातबारात करण्यासाठी 3 वर्ष चालली. आणि आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो, कुणी जरी लागवड केली तर सरकार, महाराष्ट्र सरकारचा पटवारी तलाठी आपल्या झाडाची आपल्या सातबाऱ्यावर आता नोंद करायला लागलाय. ज्या गोष्टीची नोंद आपल्या सातबाऱ्यावर असते त्याचे आपण मालक असतो, म्हणजे उद्या ती विकू शकतो. आधी असं नव्हतं, कुठलीच नोंद आत नव्हती, आपण विकू शकत नव्हतो, टीपी मिळू शकत नव्हती, परवाना मिळू शकत नव्हता. आता आपला पुढचा त्याच्यासाठी लढा राहणार आहे.
का एवढं जर महाग वृक्ष आहे आणि आम्ही लावलाय, तुम्ही एक 3,000च्या पिकाचा विमा उतरवता, 10,000च्या पिकाचा विमा उतरवता, लाखाचा विमा, हे करोडची आमची शेती आहे, याचा विमा एजन्सीतर्फे विमा उतरवा. संरक्षणाची भीती आणि विम्याची जर संरक्षण शेतकऱ्याला मिळालं तर या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड होईल. नेक्स्ट, झाडाची वैशिष्ट्ये 1 मिनिट. आता हे मोठं झाड आपण पाहत असताना बारकाईनं त्याच्याकडे पहा. एवढं जर मोठं झाड जर साधारणतः ठीक आहे, हे जवळजवळ 15-20 वर्षाच्या वरचं आहे. 6 ते 7 वर्षाच्याही झाडाचे हेच गुणधर्म असतात. त्याच्यापासून आपल्याला हार्डवूड मिळते, सॉफ्टवूड मिळते आणि जे जे त्याचे कामाचे आहे, पाला मघात सांगितलं, त्याच्यापासून आपण सूप बनवू शकतो, पावडर बनवू शकतो, वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. आणि सगळ्यात मोठं आपण एका कोणत्यामध्ये पाहत असाल, आपल्याला तिथं मिठ्ठू दिसते. हा जे पक्षी आहे, या पक्ष्यांचं सगळ्यात मोठं खाद्य ज्या 3ऱ्या वर्षापासून याच्या बिया चालू होते, या बिया हे फार मोठ्या प्रमाणात खातात, कारण की यांना चारोळीसारखं हे बी दिसते. आपल्या जे धुऱ्यागिऱ्यावर जे झाडं आहेत ना, हे यांनी जाणून तिथं त्यांची विष्ठा होते आणि ते पोटामधून तयार झाल्यामुळं ते 100% जर्मिनेटर असते. आता माझ्या शेतात 3,000 झाडं असल्यामुळं येणाऱ्या 7-8 वर्षानं तो 100 एकराचा परिसर, जसं उटी, मैसूर, बेंगलोरला का मोठ्या प्रमाणात चंदन आहे, का तिथं टिपू सुलतान राजा होता, त्याने एक कायदाच करून टाकला, जर कोणं चंदनाचं झाड कापलं त्याचे हात तोडण्याचा कायदा चालू झाला होता. म्हणून तिथं कोणीच झाड तोडण्यासाठी धवाजावत होतं. आणि मोठे मोठे झाड आहे, 50 वर्षाचे, 100 वर्षाचे, 200 वर्षाचे झाडं त्या भागामध्ये आहे आणि त्याचे अनगिनत बिये पडत असल्यामुळं लाखानं वृक्ष त्या ठिकाणी होतात. म्हणून तिकडे मोठ्या प्रकारची त्याची हे आहे. पण जंगलातले असले, वन संरक्षणातले असल्यामुळे त्याची कापणी होत नाही, विक्री होत नाही. आणि जे काही शेतकऱ्यांच्या शेतात असते, आता वीरप्पनवरही आम्ही तिथं सगळी स्टोरी करायला गेलो, जरी आपल्याला वाटत असेल का तो चोर होता, असा होता, पण तिथला शेतकरी त्याला देव मानत होता. का? सरकार तोडू देत नव्हतं, कोणी पैसे देत नव्हतं, हा ते नेत होता आणि नेल्यावर त्याच्या इथं लग्न आहे, गरिबी आहे, कोणता बिमार आहे, त्याला लाखो रुपये देत होता. म्हणून कुठलाच शेतकरी कधीच वीरप्पनची कंप्लेंट करण्यासाठी कोणत्याच सरकारी दप्तरमध्ये गेला नाही, कारण की तो त्याचा दैवतासारखा पैसे देत होता. म्हणून आता हे सीड आहे, आपण याचं सीड पाहिलं, पहिले हे हिरवं असते, मग थोडंसं काळं होते आणि मग ते हार्ड कोटेड असते. सगळे बियाणे तुम्ही जर्मिनेशन करू शकता, परंतु हे बियाणं जर्मिनेशन करण्यासाठी इन्स्टिट्यूटला सुद्धा 12 वर्ष लागले. मातीत टाकून पाहिलं, कोटफीटमध्ये टाकून पाहिलं, शेणात टाकून पाहिलं, गोमित्रात टाकून पाहिलं, सगळ्या प्रोसेस केल्या. आत्ता सक्सेसफुल प्रोसेस जर्मिनेशनची. आणि मग ती आम्ही जेव्हा तिथं गेलो आणि आपल्याला ॲग्रिकल्चरमधला कुठला तरी अनुभव होता, त्यानंतर मी त्याच्यावर काही प्रोसेस केल्या गोमित्र प्रोजिपच्या. त्याच्यामध्ये जेव्हा बेड तयार करून गेला, वर्ल्डमध्ये व्हायरल व्हिडिओ तो आहे आमचा यूट्यूबवर, आणि अनेक ठिकाणी लोकांना त्याची झाड निर्मिती बियापासून चालू करणं सुरू केली. हे हार्ड कोटेड असते. पहिला दिवस, दुसरा दिवस, 10वा दिवस, 15वा दिवस, 45 दिवस हे जर्मिनेट होत नाही. आणि जेव्हा होते तर ते रेतीच्या बेडमध्ये असल्यामुळे ते सडत नाही, कुजत नाही आणि हे मोठ्या मोठ्या झाडातून बियाणे हे मिळू शकतात. आपल्या भागामध्ये आता सुरुवात होत आहे. 5-7 नर्सऱ्या आमच्यापासून सुरू झाल्या, 10 आधीच्या होत्या. आपल्या सावनेर पट्ट्यामध्ये बऱ्याचशा नर्सऱ्या सुरू होत आहे. पण कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये एक नर्सरी धारक एका वर्षाला करोडो रुपये कमावत आहे. कसे? 1 लाख वृक्ष बनवले, 50 रुपये किंमत तिथून आणायची आहे, धरा किती रुपये कमवतो सर. आमच्या इकडे गेल्या 3 वर्षापासून माझ्याही नर्सरीमधून 50,000, मग आम्ही 60,000, यावर्षी आमचे 1 लाख वृक्ष तयार होत आहे. बाहेरून लोक 100-150ला आणायचे, आम्ही 30 रुपये ते 40 रुपये ते रोपं द्यायला लागतो. आता लोकांना वाटलं का नर्सरीच्या माध्यमातून, कारण की सरकारच म्हणते ना 5 कोटी 50 कोटी वृक्ष लावा, इथं लाख झाडं तयार करण्यासाठी इतकी ताकद लागते. झाडं घेणारे तयार आहे, डिमांड भरपूर आहे, परंतु तयार करणारे कमी आहे. अनेक लोकांना निंबाचं झाड कसं तयार होते हे माहीत नाही, तर वृक्ष लागण कसे. वृक्ष लागवडीची चळवळ हे यासाठी आम्ही दिवसेंदिवस वृद्धिंगत करत आहोत का ज्या बिया आहे, जसं साहेबांनी मगानी सांगितलं, वनौषधीमधली आपल्याला प्रकारच माहीत नाही, बियाच माहीत नाही, त्याची निवड कशी करू, विकू कुठं. तर या मोठ्या प्रमाणात बचत गटांनी, महिला उद्योजकांनी, तरुण बेरोजगारांनी जर केल्या, विक्रीची काही विषय नाही, तुम्ही आपला एक व्हिडिओ करून झाडं टाका, अनेक तुम्हाला, कारण की लोकांना आता कळायला लागलं आहे, करू किती करान, डिमांड आणि सप्लाय खूप मोठी आहे, सगळे झाडं विक्री जाते. पन्नीमध्ये ते तयार होते. चांगल्या प्रकारची नर्सरीचं आम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी देतो आणि बियाची निवड करताना 15 वर्षाचं जुनं झाडाचं ते बी आपण तिथून बोलावतो, म्हणून ते 100% जर्मिनेशन होते. नेक्स्ट, आता आपल्याकडे तिथून आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ह्या लागवडी आपल्याकडे झालेल्या होत्या. हे तिथले फार्म होते. आपला ह्या मैत्री फार्मचा फोटो आहे. आतमधले तुम्ही चना, जसं मगानी साहेबांनी सांगितलं, आता त्याच्यामध्ये आम्ही वनौषधी घेऊ शकू, आंतरपिकं त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे घेता येतात.
आता लागवडीस योग्य जमीन आणि पाणी व्यवस्थापन. लागवडीस जे मगानी तुमचं तत्व आहे तसंच आहे. पान बसड जमीन नसो आणि असली तरी त्याला बेड सिस्टीममध्ये जे आम्ही आमच्या इथं केलं, आमची पान बसड जमीन आहे पण बेड करून टाकले, चराचे बेड त्याच्यावर ते ठेवल्यामुळं पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि त्यामधून जे खडकाळ आहे, मुरमाटी आहे, या जमिनीत फार चांगल्या प्रकारे हे वृक्ष होऊ शकते. आणि याचं जर तुम्हाला खास उदाहरण पाहायचं असेल, कुठं मातीगीती परीक्षण करायला जायचं नाही. ज्या भागात तुमच्या धुऱ्यावर किंवा तुमच्या गावात कडुनिंबाचे झाड किंवा बाबुळीचे झाड ज्या ठिकाणी दिसत असेल त्या ठिकाणी चंदनाचं झाड अतिशय उपयुक्त प्रमाणे उभं होऊ शकते आणि त्याच्यामध्ये गाभाही चांगल्या प्रकारे येऊ शकतो, कारण की ते एकाच फॅमिलीतले झाड आहे. चंदन लागवड ही पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनीतच असली पाहिजे आणि आपण चंदन लागवड कमीत कमी प्रतीच्या आणि खडकाळ जमिनीत केली पाहिजे. जमिनीच्या प्रतवारीनुसार लागवड करावी हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि ज्या ज्या प्रतीची आपली जमीन असन, पाणी धरणारी जमीन म्हणजे धानपट्ट्यातली लोक आमच्याकडे बरेच आले, चंद्रपूर आणि वरोऱ्याकडले, त्यांना सांगणं आहे का जिथं तुमचं धानात पाणी राहत तिथं नका लावू, पण जिथं तूर वगैरे ते घेतात धुऱ्यावर, त्या धुऱ्यावर बांधावर ते झाडं चालू शकते. हे आता आमचा 3 वर्ष आधीचा फोटो होता, जेव्हा लागवडी चालू केल्या अशा प्रकारचे बेड आम्ही आमच्या शेतात केले. आणि कधी कुठलीही लागवड करत असताना जो आपला पूर्व पश्चिम हा जो भाग आहे याच्यामध्ये अंतर जास्त ठेवायचं. आणि असं जे आहे हे अंतर तुम्ही 10 ठेवलं तरी चालते उत्तर दक्षिण, पण पूर्व पश्चिमकडून आपल्याला अंतर जास्त. आता सगळे ड्रीपवाले, सगळ्या कंपन्या किंवा जे काही तंत्रज्ञ शेतकरी आहे त्यांना हे सगळी मेथड माहिती आहे. समोर मगाच मी सांगितलं का हे पॅरासाईट प्लांट आहे, याला होटची गरज आहे. दुसरे आपण झाडं लावतो, खतपाणी देतो, संत्र्याचं झाड आहे त्याच्या आवश्यकतेनुसार नत्रस, पुरत, पालाश, मायक्रोन्यूटन दिलं तरी ते झाड आपलं मोठं होत राहते, फळ देत राहते. पण चंदनाचं झाड असं नाही, ते स्वतःहून फार कमी प्रमाणात एक्सप्लोइटिंग करते. दुसऱ्या झाडानं आयतं तयार केलेलं अन्नद्रव्य हे स्वतः घेते. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये ज्यावेळेस एक मिनिट जुना फोटो ठेव, आधीचा पहिले आपण पाहत असा नुसतंच झाड कुंडीमध्ये आहे, फक्त एक काडी बनवून राहिला आहे, पण त्याच्यामध्ये दुसरं थोडंसं सरू गिरूच्या बिया टाकल्यात मोठं झालं. तिसऱ्या याच्यामध्ये कडुनिंबाचं झाड लावल्याबरोबर चांगलं टणकदार झाड राहिलं. हे दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षीमध्ये ह्या जशा नत्राच्या गाठी आपल्याला त्याच्यात दिसतात त्या आणि याच्या गाठी एकत्र येऊन या झाडाची प्रतिवारी चांगली होते आणि एक वहाडीची झडणघडण चांगली असल्यामुळं त्याला होस्टची गरज असते. म्हणून मग होस्टसाठी आपल्याला जे कोणतं झाड कमी सावली देणारं आहे त्याच्यावर दाबणारं नाही आहे. आता आमच्याकडे पूर्व पशागतीचा संत्राच होता. मी म्हटलं चला एक प्रयोग करून पाहूया. मोठे झाडं होते संत्र्याचे, त्याचं अनायशे ड्रिपही होतं, बेडही होते. 20x10 ते झाड होते, मधामधात मी लावून दिलं चांगले. आता त्याच्यातून सरळ सरळ झाड वर आपल्याला दिसत आहे, तेही आपल्याला त्या समोरच्या फोटोत मी दाखवीन. समोर सर्वसाधारण चंदन लागवड न करण्याची कारणे. आता सगळं माहीत आहे, बरेच लोक वाचतात यूट्यूबवर, फेसबुकवर. आता आम्ही 3 वर्षापासून उपयुक्त झालो. आपल्याकडे अशा मला वाटते पहिले रजनीगंधावाल्यांचा जो फार्म आहे त्यांनी सगळ्यात पहिले सुरुवात केली. कारण की माहीत आहे का रजनीगंधात चांगल्या प्रकारे का खाते लोक, त्याच्यामध्ये ते चंदनाची पावडर टाकायचे. पानपरागवाला, रजनीगंधावाला यांना करोडो रुपयाचं ते पावडर आणावं लागे आणि त्या सुपारीवर टाकावं लागे, तेव्हा ते लोकांना द्यावं लागे. त्यांनी लागवडी चालू केल्या तरी लोकांना वाटलं का हे करोडपती लोक आहे, आपल्याला काय करायचं, तरी विश्वास ठेवला नाही. अनेक गैरसमज याच्या माध्यमातून आपल्याकडे होते. कारण की पहिला गैरसमज असा आहे का चंदन लागवड करणे हे बेकायदेशीर आहे. अनेक लोक मला सकाळी फोन करतात, का हो साहेब म्हणते हे चंदन जर लागवड केली तर आपल्याला पोलीस पकडून नेईन का? विषय समजत नाही. अरे आपण लोक, अरे एक सांगू का, लागवड करण्यासाठी तुमच्या जमिनीवर कुठल्याच गोष्टीची परवानगी नाही. तुम्ही अफीम, गांजा, चरसही लावू शकता, परंतु विक्रीच्या वेळेस परवानगी लागते. आता मी नाही लावला, माझ्या शेतात कोण आणून गांजा टाकला असेल तर मी आरोपी आहे का? म्हणजे हे तुमच्या डोक्यातले भ्रम निघाले पाहिजे म्हणून सांगतो. मी काही अफीम, गांजा, चरस लावा हे म्हणण्यासाठी तू उभा झालेला नाही. सांगण्याचं तात्पर्य हे आहे का ज्या गोष्टीची विक्री होऊ शकते, ज्या गोष्टीला लावल्यानंतर ती मोठी होऊन त्याचे आपल्याला पैसे देऊ शकते, जे सरकार मान्यता आहे, आता सरकारने हिला मान्यता दिली आहे, 7/12 नोंदी आहे आणि हे आपण लावू शकतो. चंदन झाडाची चोरी होते काय? अतिशय उत्तम प्रश्न आहे, तो सगळ्याच्या डोक्यात आहे. मला सांगा चोरी कशाची होते? चोरी त्याच गोष्टीची होते ज्या गोष्टीची किंमत आहे, जे गोष्ट मौल्यवान आहे. तुमच्या घरातलं तुम्ही सोनं कधी आपल्या दरवाजात ठेवत नाही, किंवा वावरातलं एखादं किमती पोतं धुऱ्यावर टाकून देत नाही, किंवा 100-500ची नोट घराच्या दरवाजावर टाकत नाही. कुलूप, किल्ली 3 वेळा त्याला पॅक करू ठेवता. मग हे लाख मोलाचं झाड, याच्यासाठी आपल्याला संरक्षण करावं लागेल. आणि एक सांगतो, ज्या ज्या गोष्टीची चोरी होते
तीच महाग असते आणि तीच खपल्या जाते आणि हे चोरी असल्यामुळे याच्या लागवडीकडे फारसे लोक वळत नाही. परंतु आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहूया का चोरीसाठी किती आता फायदेशीर उपाययोजना आम्ही केलेल्या आहे आणि ती चोरी थांबवली आहे. चंदन झाडाच्या तोडणी वाहतुकीस शासनाची परवानगी देते काय? कधी देईल? तुमच्या सातबाऱ्यात जर नोंद आहे, तुमच्या सातबाऱ्यात तुम्ही लावल्यानंतर दुसऱ्या वर्षी 1 वर्षाचं झाड झाल्यावर नोंद करून घ्यायची. कुठलाही ऑफिसर कुठलाही, कारण की आपण आता सँडल ग्रोवर असोसिएशन आपली बनवलेली आहे आणि या माध्यमातून कोणालाही कुठली अडचण आली ती असोसिएशन त्याच्यासाठी धावून जाते, कुठलीच परवानगी लागत नाही. चंदन झाडाची तोडणी वाहतूक शासन परवानगी देते ते झालं. चंदन लागवड केल्यास सापाचा वावर वाढतो का? आता ह्या खूप जटिल प्रश्न आहे. किती लोकांना एकदम म्हणजे आतापर्यंत एकदम उत्साही होते, साप म्हटल्याबरोबर का इकडे तिकडे निघाला आणि वावरात घुसला असंच वाटायला. आता काही व्हेटरनरी डॉक्टर्स वगैरे असतील त्यांना विचारा, साप हा असा प्राणी आहे का त्याला स्वतः गंधच नाही हो, तो स्वतःहून काही हे ते टेम्परेचरनं भापतो आणि असं व्हायब्रेटर पाहतो, त्याला गंध नाही सुगंध नाही काहीच नाही. मग त्याला काय माहीत की हे चंदनाचं झाड होय? का माहीत? पर हा गोड गैरसमज असला पाहिजे. आता काही काही आमचे माहीत आहे का बा वावराकडे जाऊन हे फालतूचे धंदे करन, ए पायदा तिकडे चंदनाचे झाड आहे, जाजा गिजा नका बज्जा नका कुठं, चांगले मोठे आहे. काही कोणाची गरज नाही सांगायची, जाऊ नको, थोच जात नाही. म्हणजे उपद्रव मूल्याचा वापर वाढवाचा नसन वावरात तर 5-50 झाडं लावून द्या, त्याला सांगून द्या भल्ले मोठे मोठे तिथं बसले राहते, जाशी नको, बैठक तर घेजोच नको, तो जातच नाही, जातच नाही. म्हणून जुने लोक खूप हुशार होते. ते यांना वाटे काय महागाचं झाड आहे, मौल्यवान आहे, हे जर चोरीगिरी गेलं तर कसं होईल? वेळ सांगा बरं का, किती वेळ? 5 मिनिट. तर त्यांना असं वाटे का हे चोरीला गेलं तर यांनी हा गोड गैरसमज पसरून टाकला होता का भल्ला मोठा तिथं डोम्या राहते, जाजा नका टन कंडसन, कमीत कमी झाड वाचून जाय. परंतु जेवढ्या केसेस चंदन चोरीच्या झाल्या तो तर रात्री बेरात्री धुऱ्यात जाऊन कापते न विकते, त्याला डसला असताना पहिले एकाला नाही डसला. चंदनाचा आणि सापाचा काही संबंध नाही. संबंध हा टेक्निकली असा आहे, सापाला थंडता जशी आपल्या कपाळावर आपण चंदन लावतो थंड आवडते तसं सापालाही आवडते. जे केव्हा मोठे झाड आपले हे 2 न 5 न 10 वर्षाच्या झाडाला नाही, जे मोठे मोठे काळे साप असतात जे जंगलामध्ये राहतात त्यांना उन्हाळ्यामध्ये जेव्हा गरमी होते किंवा जंगल पेटण्याचा त्यांना आगाज येतो तेव्हा ते त्या चंदनाच्या झाडाला पूर्ण वेटोळी मारून घेतात. ते आपल्याकडे राहू शकत नाही, दिसू शकत नाही. म्हणून साप आणि चंदन हे डोक्यातून विषय काढून टाका. चंदन लागवड न होणारी तांत्रिक कारणे, लागवडीची योग्य माहिती नसणे. एकाही माणसाला माहीत नसते की झाड कोणतं असलं पाहिजे, होसप्लॅन्ट कसा असला पाहिजे, जमीन कशी असली पाहिजे. आणि मी इतकं सांगतो, आताची शेती सोपी नाही राहिली. पहिले ज्याला काही समजत नसन त्याला शेतीत टाकून देत होते आणि तो करण म्हणे याला काही येत नाही, बाकीचे आपले ऑफिसर डॉक्टर इंजिनियर झाले हा शेती करत. पण आता ते इन्सेक्टिसाइडचं स्पेलिंगच वाचता वाचता पहिला नाकात दम येऊन जाते. साफ होय का रिडोमिल होय का होस्टियाथियान होय का कोणतं आहे. आणि ज्याला काही समजतच नसून तो फंगीसाईडच्या जागी तणनाशक मारल्यावर सत्यानाशच करणार आहे शेतीचा. म्हणून सगळ्या अद्यावत असणारं ज्याला कुठं ज्ञान आहे तो करण, सेंद्रिय करो कुठलीही करो, त्याला ज्ञान प्रशिक्षण हे घ्यावं लागेल. आणि यासाठी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उच्चत कुठल्याही प्रकारची माहिती जसं भेटते, पंढरपूरला गेल्यावर जसं दर्शन देवाचं होते तसं चांगल्या शेतीच्या सुद्धा सहली ठेवत जा, भेटी देत जा, त्यांचं मार्गदर्शन घेत जा. ज्या व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या माणसाशी संबंध आपले असले पाहिजे. आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनी लागवड करताना आपल्यासोबत नसणे. आता इथून गेल्याबरोबर बाजूच्या शेतकऱ्यासोबत बसा. मी काल नागपूरला ॲग्रोविजनला गेलो होतो, तिथं दिनेश ठाकरे भेटले होते, त्यांचं चंदनाचं लागवड ऐकलं, एकरी 3 कोटी रुपये मिळते म्हणे, आता मला लावाच आहे. तर म्हणे चिवत्या बस, असे पैसे गिशे लोकायला झाले असते तर तू कुठच्या कुठं गेला असता. हा गोड गैरसमज आपल्या डोक्यातून. मी जेव्हा माझ्या शेतात लावलं माझ्या गावातल्या एकाही माणसानं चंदन नाही लावलं. सगळे पाहत होते, हसत होते, आनंदानं बागडत होते. आपल्याला माहीत आहे, त्याला थोडी माहीत आहे. मग हळूहळू लोक येत गेले, कुठचे आले असेल तर त्याचे समोर फोटो दाखवतो. गावातले सोडा, जर्मनी फ्रान्स असे कुठले देश नाही का तिथचे लोक येऊन नाही गेले. आपण करा तर सुरुवात. समोर घे, वेळ 3 मिनिट आहे. चंदनाचा जो वेगवेगळ्या जाती, आता जाती किती खूप पाहत बसलं तर ते जसं आता हे ओबीसी आरक्षणचा आहे तो गोषवारात तयार होत नाही. आपल्याला एकच जात माहीत आहे का जे झाड लावल्यावर पैसे देणार आहे ते आहे व्हाईट सँडलवूड अल्बम. हे महाराष्ट्रातली नाही आपल्या भारतातली चांगली जात आहे. अनेक जाती याच्यामध्ये आहे. लोक मग म्हणतात रक्तचंदन लावू का, हवाई सँडल लावू का, ते लावू का. आम्ही सरळ सांगतो का आम्हाला ते कुठं खपते हे माहीत नाही.
हे कुठं विकल्या जाते हे माहीत आहे, म्हणून हे व्हाईट चंदन, सफेद चंदन जे सुगंधित चंदन आहे ते चंदनाला डिमांड आहे, ते बनते, त्याचा गाभा प्रोसेस माहीत आहे म्हणून ते लावायचं. समोर चंदनाच्या हप्त्यांमध्ये पाण्याचं, तर आता ज्याचे जमीनच्या मजदुरीनुसार याला काही खूप पाणी लागत नाही, परंतु जमीन जशा प्रकारची असेल, ड्रीप असेल किंवा आपली जमीन असेल 6 ते 7 दिवसात, 8 दिवसात 7-7 लिटर पाणी पहिल्या वर्षी हप्त्याभरात मिळालं तरी चालते. समोरच्या काळामध्ये आपण जसं पाणी, जसं आपल्याला माहीत आहे शेतकरी आहोत, आपण उन्हात कधीच पाणी देत नाही, सकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस देतो आणि हे पाणी धीरे 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 कमी करत जातो. आणि झाड जेव्हा 6व्या-7व्या वर्षाचं होते, गाभा प्रोसेस हार्टवूडमधून बनण्यासाठी चालू होते, तेव्हा पाण्याचं प्रमाण आपल्याला धीरे धीरे कमी करावं लागतं. जंगलाचा कायदा असा आहे का ते नैसर्गिक पद्धतीनं झाडाचं पाणी शोषून घेते, तिथं कोणाला पाणी द्यावं लागत नाही. परंतु आता आपल्याकडे आपण हे नॅचरल पद्धतीनं लावलेले नसल्यामुळे आपल्याला त्याला थोडं थोडं पाणी द्यावं लागते. नेक्स्ट, खताची, त्याला जे मगा सांगितलं खतागिताची खूप गरज पडत नाही, कारण की जे आपलं पॅरासाईट, आपलं दुसरं जे झाड असते, संत्रा आहे तुमचा, आता सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे, त्याचा जांबीत वाढला, त्या झाडाला जे खतपाणी देतो त्या मुळाच्या माध्यमानं याला ते आपोआप मिळते. चंदन रोपाची खरेदी, हे आता आमच्या इथली नर्सरी आहे, याच्यासाठी बेड असते, त्याच्यामध्ये रेती टाकावं लागते, त्या विटा लावावं लागते, कारण की विटा टाकल्यानंतर ते रोपं पटापट निघतात. मग हे रोपं पॉलिथिनमध्ये भरावं लागते आणि भरल्यानंतर असे ठेवून द्यायला लागते. 1 ते 1.5 वर्षात झाडाची साईज 1 वर्षाची होते. समोर चंदन लागवडीमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या लागवडी आपण करू शकतो, लागवडीसाठी आपल्याला काय काय, आता एखाद्यानं म्हटलं का माझी मुरमाड खडकाळनं खूप कडक जमीन आहे, यंत्रसामुग्र्या खूप मोठ्या प्रमाणात आल्या आहे, आता JCPने मोठ्या प्रमाणात तिथं गड्डे होऊ शकतात, ज्या ठिकाणी गड्डेच होऊ शकत नाही JCPनं 10x12चे गड्डे करा आणि तिथं आपण लागवड करा. बऱ्याच ठिकाणी मधातलं जे अवजार आपण पाहत आहे ट्रॅक्टरच्या साह्यानं गड्डे करण्याचं जे गोल रिंगण आहे तेही आपल्याला गड्डे करून देऊ शकते. आणि आपली जमीन जर बरोबर असेल तर आपण जशा पैमास वगैरे टाकतो त्याप्रमाणे हा जो चार्ट आहे, जो स्टार दाखवलेला आहे, गोल दाखवलेला आहे, हा चार्ट तुम्हाला हे व्याख्यान झाल्यानंतर सगळ्यांना मिळेल. 8 पाण्याचा चार्ट तो आपण आपल्यातर्फे सगळ्यांना देऊ. तर या चार्टप्रमाणे जसं आता मगानी साहेब वनस्पतीचं सांगत होते, तसंच याच्यामध्ये चंदनासोबत आम्ही सरळ वाढणारं मिल्या डुब्याचं एकच सांगतो, 20 रुपयाचं झाड आम्ही जेव्हा लावलं, अशा याच्यात लावलं का मधात जिथं नालीत पाणी थांबत होतं, सरळ ते एका वर्षी 12 फूट ना आता 24 फूट आहे. आज जरी विकायला गेलो तर 150-200 रुपये येईनच. आज मी प्लाय इंडस्ट्रीवाल्यांशी बोलतो, कारण की आपण घरं जे बांधून राहिलो, घरामध्ये सगळं विटा सिमेंटचं काम झाल्यावर इंटेरियर डेकोरेशन हा नवीन विषय चालू झाला. आणि जो प्लायवूडच्या शीटा लागते 1200-1100 ते सेंच्युरीचं जर आणायला गेलो तर ती 4000च्या वर आहे. सेंच्युरीचीच प्लाय का महाग आहे, कारण की हे सगळे प्लायवूड ह्या आपल्या वेगवेगळ्या लाकडानं बनते, पण सेंच्युरीची प्लायवूड हे मिल्या डुब्या किंवा महुगुनी किंवा चांगल्या वृक्षापासून त्याच्या त्या कातरणापासून बनत असते, म्हणून ते महाग आहे. आता वेळ कमी असल्यामुळे फास्ट घ्यावंच लागेल. छाटणीची जी पद्धत आहे, शेंडा पहिल्या वर्षी कधीच कापू नये, साईडच्या ब्रांचिंग कापाव्या आणि ते कापत कापत झाड मोठं करावं. नेक्स्ट, कापणीच्या वेळेस हा जो आता इकडला फोटो दाखवला आहे, सरळ सरळ कापत गेलो, हवा वगैरे आलं झाड मोडू शकते, आणि आपण ह्या दुसऱ्या ठिकाणी जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने त्या झाडाची लागवड करावी. संरक्षणाच्या बाबतीत मग आम्ही बोलत होतो, तर अनेक ठिकाणी असे प्रयोग केला गेले. आपल्याला 4-2 चांगले कुत्रे ठेवता येईल, त्याला तार कंपाऊंड करता येईल, काही काही लोकांनी पायऱ्यात टाकल्या आणि झाडाचं चिपद्वारे संरक्षण केलं जाते. नेक्स्ट, आता आपल्याकडे CCTV आणि मोबाईलचे हे ॲप्स आहे. हे जे मोबाईल आहे फार याच्यामध्ये चमत्कारित काम करतात. कुठल्या रोमध्ये जर लावून दिली चिप, कोण्या रोमध्ये कुठला चोर आहे, कुठली काय व्यवस्थापन होऊन राहिली, अलाराम मेसेज पाजून सगळे हे प्रशिक्षणामध्ये आपण याचं डिटेल घेतो आणि सांगतो. लागवडीनंतर या संरक्षण व्यवस्थेवर आपण सगळी त्याच्यामधली माहिती घेऊ शकतो. वर्षाच्या गिनतीनुसार ह्या झाडाचा गाभा आपण वाढवतो. गाभा याच्यामध्ये दिसत नाही, असं झाड वाढत जाते आणि 10 वर्षापासून गाभा चेकिंग जर केली त्या झाडाची किंमत यायला लागते. आता हे वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्याकडे लागवडी केलेले झाडं आहे. याच्यामध्ये आपण जे शेती करत आहे, समोरच्या घेत जा फटफट स्लाईड, तर जी शेती करत आहे त्याच्यामध्ये वनशेतीच्या माध्यमातले जे काही झाडं आहे, मिल्या डुब्या असतील, महुगुनी असतील, या प्रकारच्या विशिष्ट झाडाच्या त्याच्यामध्ये होस्ट म्हणून जर लागवडी केल्या 6 ते 7 वर्षांना आपल्याला त्याचेही पैसे येईल. आणि ह्या झाडाच्या विक्रीनंतर दुसरे जे झाड आहे, आता ह्या लागवडीच्या तक्त्यातला हा गड्डा असते, असा गड्डा झाल्यानंतर एक निंबोळीची पावडर जर आपण त्याच्यात टाकली तर ते चांगल्या पद्धतीनं सोयीस्करानं सोपं होते. हे आमच्याकडे पहिल्या वर्षी संत्रात केलेली लागवड, त्याला ड्रीपनं पाणी, हे नर्सरीचे फोटो, IWST मध्ये जेव्हा आपण प्रशिक्षित झालो ते मिल्या डुब्याचा वापर आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेली टीम, आपल्या जिथं आमटे साहेबांच्या इथं सुद्धा लागवडी झालेल्या आहेत. आमच्या भागातल्या ह्या लागवडी 30 एकर 35 एकर. आपले राव सर जे आता बांबू प्रशिक्षणमध्ये, हा गाभा चेकिंग कसा करायचा आहे मी बेंगलोरला शिकलो. हा असा त्याचा गाभा असते,
वर्ष 2 वर्ष 3 वर्षानंतर जेवढा गाभा तेवढा त्याचा रेट असतो. नेक्स्ट, आता जसं उपकरण आलं, एक मिनिट थोडं, तसं हे ECG सारखं झाडाला लावून सुद्धा ते एका प्लॅनमीटरमध्ये हा गाभा चेक केला जातो. आपला वेगळा संदर्भ जो होता छाटणी कापणी, याच्यातूनही आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. ही त्याच्यापेक्षाही मुळाचं तेल निघू शकते. वरचं जरी गेलं तर मुळाचं तेलाचे फार पैसे येऊ शकते. पहिले हे पारंपरिक पद्धतीनं अशा छाटण्या करून त्याचे खोड तयार करायला जायचे आणि हे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गाभा यंत्र तयार करण्याचे फोटोज आहेत समोर. हां, हा झाड तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याकडे जे जे झाडं असतात, बाभुळीमध्ये हे तुम्हाला चित्र दिसेल, तुम्हाला निंबात दिसेल, हा चंदनाचा आहे. ते वरचं जे आहे पांढरं आवरण ते पूर्णपणे कलवट होऊन हा काळ्या याच्यामधला जो पॉईंट असते तो हार्टवूडमध्ये जाते, ते त्याच्यामध्ये खऱ्या प्रकारचं अत्तर असते. आता याच्या समोरचं आपले जे भाग आहे की हे सगळं KSDLनंच करायचं का? आम्ही फार्मा प्रोड्युसर कंपनी सुरू केलेली आहे आणि मग जे चित्र पाहिलं, ऑइलपासून, पाल्यापासून, काळ्या कट्ट्यापासून सगळं जे तयार करणारं इन्स्टिट्यूट आपण सुद्धा तयार करत आहोत समोर. आता एक नॉर्मली आपण जर एका एकराचा खर्च पाहायला गेलो तर चंदनाचं रोप जर समजा 430 रुपयाचं होत असेल तर त्याचे 12,000 रुपये लागू शकतात आणि मिल्या डुब्या 20 रुपयाचं हे 8,000 रुपये लागू शकतात. दोन्ही झाडाचा लागवडीचा खर्च 10 रुपये झाड जरी पकडला ते 8, आणि सगळा खत पाणी हे सगळं व्यवस्थापन एक एकराचं परिपूर्ण 40 ते 45 हजारात हे परिपूर्ण होऊ शकते. याच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स ऑफ डाटा जर आपण पाहिला तो फास्टमध्ये सांगेल 10 ते 12 किलोपर्यंतचा गाभा आपल्याला मिळू शकतो. आजचा रेट 12 आहे, तो तेव्हाचा 9 होता. असा वाढत वाढत जरी गेला ते 5 होते. आपण 3च सांगतो. 3तले 1 कोटी एकरी 10 वर्षांनी मिळाले तरी असा कोणी माणूस नाही का जो सुखी संपन्न होणार नाही. बंधूंनो, खूप वेळ आपला घेतला आणि हे सगळं सांगितलं तर याचं 1 दिवसाचं पूर्ण हे IWSTमधून मी प्रशिक्षित होऊन आलो, ध्येयानं झपाटलो. 100 आतापर्यंतचे प्रशिक्षण माझ्या शेतावर झाले. महाराष्ट्रातल्या विभिन्न गावागावामध्ये, विभिन्न खेड्यामध्ये स्वतः जाऊ लोक प्रशिक्षित केले आणि अनेक ठिकाणी चांगल्या बागा आज उभ्या आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला जे काही पुरस्कार मिळाले ते आपली मेहनत आहे. मी आपल्याला इतकंच सांगेल का या व्याख्यानामधून, या कार्यक्रमामधून आपल्याला जे काही मिळायचं असेल ते मिळवा, परंतु निश्चित गेल्यावर कोणाच्या सुखासाठी असो का नसो आपल्या धुऱ्यावर, आपल्या शेतामध्ये, कारण की आताची ही शेती पारंपरिक जी शेती आपण करत आहोत, गेल्या 3 वर्षापासून सोयाबीन एकरी 30,000 रुपये खर्च केल्यावर रोटा मारावं लागत असन, 50,000 रुपयाच्या कापसावर जर रोटा मारावं लागत असन, बोंडळी येत असन, व्यवस्थापन होत नसेल तर किमान सामूहिक पद्धतीनं का आपण 1 एकर 2 एकर 4 एकर भविष्याच्या नियोजनासाठी जर आपण ह्या शेतीकडे वळलो आणि वनशेतीची कास धरली, बाकी काय होय का नाही होय पण निसर्गाचं संतुलन राखून आपल्याला हे सृष्टी हिरवीगार, माझं स्वप्न एकच आहे. जसं आता माझ्या बगीच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही वरून गेल्यानंतर पाहान, आपण ॲग्रो टुरिझम, कोणी जर म्हणत असेल शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, त्यानं माझ्याकडे यायचं. आल्या जाल्याचा पूर्ण खर्च मी देईन आणि जाताना त्यानं तेवढंच म्हणायचं का शेती परवडते तरच त्याला सोडीन. जरूर पत्ता वगैरे सगळे लिहून घ्या, वेगवेगळे त्याचे प्रॉडक्ट्स होते, बियाणं हे असं असते. आता हे साधं तुम्हाला बिस्किट सारखं दिसते, 2च मिनिट घेतो सर. आता हे जर पाहिलं तुम्हाला एक काहीतरी बिस्किट दिसत असं, याच्यामध्ये माहीत आहे काय आहे आणि किती डिमांड असावी याची. मच्छराचा त्रास सगळीकडे आहे, होम हवन सगळीकडे होते. याच्यामध्ये चंदनाचा पाला, कडुनिंबाचा पाला, बाबुळीचा पाला, जे जे काही पाले आहे, गाईचं शेण, गोमूत्र, थोडंसं तूप आणि गुगुळ आणि एक चंदनाची पावडर टाकली. कुठेही हे लावा, घराच्या ठिकाणी ठेवा. कुठल्या प्रकारचं जे आपण हे आता सिंथेटिकवालं लावतो ना, जर घराचे दारं बंद असले तर अटॅक येण्याचे प्रमाण असते, पण हे असं आयुर्वेदिक. आणि हे तुम्ही डिमांड करा, यूट्यूबवर टाका, पहा याचं असंच फोटो टाकून टाक जा. टिक सॉप याच्यापासून बनलेली चंदनापासूनची 1000 रुपये किलो आहे. आपण कुठं आहो? मी तर शेतकऱ्याला पोराला नेहमी सांगतो, काही नसन विकत असतात तसं तर गाळलेली माती आम्ही विकतो पॉकेटमध्ये भरून, नाहाची माती म्हणून, तेही आमच्या शेतात येऊन घेऊन जाते. झाडं विका, रोपं विका, जे विकता येत असन ते विका. मार्केटिंग शिका. मार्केटिंग शिकलो, कसब जर आपल्या अंगी आला, ध्येय वेडे जर आपण झालो तर जगातली कुठली ताकद या माणसाला शोधू शकत नाही. शेवट जाता जाता इतकंच सांगील, काही पृथ्वी आहे, सगळं आहे, असंच आपलं हे एक शरीर आहे. या शरीरातल्या प्रत्येक अवयाला असं वाटते का मीच मोठा आहे, मीच मोठा आहे. एकदा असा शरीराच्या सगळ्या अवयाचा झगडा झाला. पायाला असं वाटलं का हे शरीर जे आहे हे माझ्यामुळे आहे, मी थांबतो. तो थांबला. हाताला असं वाटलं तुझ्यावर काय आहे, हे तर माझ्यावर आहे, मी सगळं कामं करतो, आणि मी थांबला. हात थांबले, पाय थांबले. कानाला, डोळ्याला असं वाटलं, डोळ्यानं सांगितलं का मी दाखवतो म्हणून तुम्ही करता, तुमच्यात काय दम आहे. कानानं सांगितलं मला व्हायब्रेटिंग येते, आवाज येते, म्हणून तू नेत्राचं काम करतो, तुझ्यात काय दम आहे. हे सगळेच थांबून गेले. पण शरीरात एक अशी विशिष्ट आत्मा होती, प्राण होते. त्याला वाटलं
का तुम्ही सगळे थांबले असाल तर मी का थांबीन, आणि मी जर थांबलो तुम्ही सगळे जाल. या शरीरातला आत्मा निघून गेला, शरीर तसंच राहिलं. हा शेतकरी आत्मा आहे आणि हा जोपर्यंत जिवंत आहे हे सगळी पृथ्वी भूतल जिवंत आहे. म्हणून आज न उद्या आपले दिवस निश्चित येणार आहे आणि या दिवसाची वाट आपण पाहण्यापेक्षा रक्तानं पिसलेल्या जमिनी आपल्या पूर्वजांनी विकल्या आणि विकायच्या नाही. त्याच्यासाठी काय काय करता येईल नवनवीन प्रयोग आपण करूया आणि आपली ही जमीन चांगली करूया. 9 तारखेच्या सेमिनारला ज्यांना ज्यांना यायचं असेल तर समोर त्याच्या पासेस देईल, त्याचे बुकलेट पुस्तक सगळ्या सोयीसुविधा आपल्याला या हॉलच्या बाहेर मिळतील किंवा इथेही कोणाला देता असेल तर वितरित करा. आपण अत्यंत शांतपणे या सेमिनार माझ्याकडून ऐकून घेतला आणि ॲग्रोव्हिजनच्या खास आयोजकांना सगळ्या टीमला धन्यवाद देतो की शेतकऱ्यांसाठी वन शेतीतून आर्थिक समृद्धी ही माझी कार्यशाळा आपण या ठिकाणी पार पाडल्याबद्दल फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय समर्पक अशा अनुभवातनं आपण या ठिकाणी वनशेतीतनं आर्थिक समृद्धी आणि विशेषतः त्यामध्ये चंदन शेती त्यासंबंधीचे समज गैरसमज त्यातने असणाऱ्या संधी आणि विशेष म्हणजे मार्केटिंग कसं करावं हे शिकण्याची गरज या अनेक मुद्द्यांना आपण हात घातला. उपस्थितांनी अतिशय शांतपणाने हे मार्गदर्शन ऐकून घेतलं. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे दिनेश ठाकरे सरांसाठी. हा विषय तसा इतक्यात संपणारा नाही. हे प्लॅटफॉर्म फक्त तुम्हाला या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी आहे. विस्तृत माहिती सरांशी संपर्क करा. त्यांचा नंबर सरांनी इथे दिलाच, त्यामुळे तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा, त्यांच्या फार्मला व्हिजिट करा आणि त्यातून चांगली माहिती घ्या असं मी सर्वांना सुचवू इच्छितो. या ठिकाणी सरांचं ॲग्रोव्हिजन एक्झिबिशन आयोजकांच्या वतीनं छोटंसं एक गौरवचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करूयात. माझे सहकारी डॉक्टर शैलेश गावंडे यांना विनंती करतो कृपया श्री दिनेश सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. हॅलो सर, रक्तचंदन आणि चंदनमध्ये काय फरक आहे सांगता का? हां, प्रश्नोत्तर आपण घेऊयात एक 5 मिनिटामध्ये. 1-2 प्रश्न. रक्तचंदन आणि सफेद चंदनमध्ये एवढाच फरक आहे का रक्तचंदनाचा गाभा आणि प्रोसेस बनण्यासाठी जवळजवळ 30-30 वर्ष लागतात आणि त्याचे आज जसं वनशेती म्हणजे हे कुठली आपण म्हटली मगानी मेडिसिनल प्लांटमध्ये त्याचा जास्त उपयोग आहे, मूर्त्यांमध्ये आहे आणि 30 वर्ष 35 वर्ष ती गाभा प्रोसेसला लागते. त्याचेही प्लांट आपल्याकडे मिळते. ज्यांना लेट प्रोसेसमध्ये लावून काम करायचं आहे ते लावू शकतात आणि ज्यांना 10 ते 12 वर्षामध्ये व्हाईट चंदनाचं काम करायचं आहे त्याचे पैसे आपल्याला शाश्वत आहे कारण की याची खरीददार कंपनी तयार आहे. म्हणून हा दोघातला फरक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न असल्यास विचारा. आयोजकांनी 2 मिनिट दिलेले आहे. बाकी हे पत्रक जर आपण बाहेर वाटलं तर हे फार आम्ही छान होईल हे सगळे पत्रक कारण बाहेर इथे हॉलवर गोंधळ करू त्यांचा- नका. अजून एक पुढचं त्यांचा सेशन आहे. आपल्याला घ्यायचं आहे. सर्व शेतकरी बंधूंना पण विनंती की हॉलच्या बाहेर आपण हॉलच्या ती बाहेर पत्रक स्वीकारावीत. आपण कारण सरांचं प्रश्नोत्तर झाल्यानंतर पुढचे वक्ते आपल्यासाठी इथं आपली वाट पाहत आहेत. त्यांचं सत्र होणार आहे. 3 वर्ष झाली माझे चंदन लागवड करून. 2 वर्ष दुसऱ्या वर्षी आणि 2 वर्ष झाली का मी तहसीलदाराकडे आणि पटवाड्याकडे मी अप्लाय केला, अर्ज केला का माझ्या चंदनाची झाडाची नोंद कोणतं गाव आपलं मला समजला वरोरा प्रश्न. तालुका वायगाव भोयर. मला उद्या माझ्या नंबरवर फोन करा, मी तुम्हाला 7/12 कार्ड पाठवतो घेतलेलं आणि आहे त्या आम्ही. तलाठ्याला तो दाखवा आणि GRI महाराष्ट्र सरकारचा बरं. शेतकऱ्याचे झाडं 1 वर्षाचे झाले कारण की पहिल्या वर्षी झाले मॉर्टॅलिटी होते. तुमचं जर 3 वर्षाचं झालाय, जर उद्या त्याची नोंद नाही झाली तर माझ्याशी संपर्क करा. 6-7 फुटाची झाड झाले सर माझे. 1 वर्ष झालं झाड 2 फुटाचं झालं त्याची नोंद घ्यावी लागते. ओके, बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. हा हॅलो. नाही, निलगिरीच्या झाडावर होस्ट करू नका कारण की निलगिरी पाणी ॲब्सॉर्ब करणारं हे फार मोठं झाड आहे. म्हणून आपण निलगिरी लावा याच्यामध्ये हे कधीच सांगत नाही. अगोदर जर लावली आहे, अंतर किती आहे? नाही, 5 ते 7 फुटाचं नाही. निलगिरीमध्ये काय होते, पाणी एक्साइट जास्त होते आणि त्याचा जो पॅरासाइट होस्ट असते तो त्याला मिळत नाही. म्हणून निलगिरीमध्ये उपयुक्त नाही होत. ठीक आहे सर. हां सर, थँक्यू. मी 3 वर्षापूर्वी लावलेले अकोला जिल्ह्यातून आलेले आहे मी. तर बऱ्याच झाडाला असं भेरूट सारखं लागलेलं आहे. त्याला काही म्हणजे असं वरतून मगा जो गड्डा करताना सांगितलं पाणी चालू असते नियमित, हो पाणी चालू त्याचा उधळी लागते आणि जे खोड असते साल असते ते खाल्ल्यासारखं होते. आपल्याकडे जर चांगल्या प्रकारचं निंबोळी ऑइल असेल, निंबोळी तेल असेल किंवा मिठाचं पाणी त्याच्या बाजूनं आपण आवळणी करायची म्हणजे ड्रिंचिंग ज्याला म्हणतो ते करत राहायचं म्हणजे उधळी लागत नाही. आणि जास्त उधळीचा प्रकार असेल तर डेंटासू नावाची पुडी येते सुमिटोमाची, 15 लिटर पाण्यामध्ये त्याची स्प्रे करायची किंवा आपण जी बोर्डिंग करतो क्लोरोपायरीफासची त्याच्यामध्ये टाकायचं. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. आपण खूपच चांगली माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे.